नमस्कार मैत्रिणींनो, परत एकदा माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नायरा पॅटर्न कुर्ती कटिंग करणार आहोत. एकदम सोप्या सिंपल पद्धतीने आपण आज कुर्ती कटिंग पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या विषयाकडे. अशा प्रकारे मी 3 मीटर रेयॉन फॅब्रिक घेतलेले आहे. अशा प्रकारे मी टॉप पार्ट कटिंग करून घेतलेला आहे. 38 साईजसाठी आपण नायरा कुर्ती कटिंग करून घेणार आहोत. टॉप पार्ट 15 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच म्हणजे 16 इंच उंचीचा कापड इथे मी कटिंग करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने 4 फोल्ड करून मी कापड ठेवलेला आहे. बंद बाजू माझ्या बाजूने ठेवलेली आहे. शोल्डर 7.5 इंच, आर्महोल 7.5 इंच. हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. चेस्ट 38 इंच, 9.5 इंच, समोर 1.5 इंच शिलाई मार्जिन, अशी सरळ रेष आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर मी बोटनेक गळा कटिंग करून घेणार आहे. त्यामुळे गळा रुंदी 3.5 इंच, उंची 3.5 इंच. अशा पद्धतीने मी पूर्ण चौकोन बॉक्स तयार करून घेणार आहे. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचा दोन्ही गळा सेमच आहे. समोरच्या मुंड्याचा भाग 1.5 इंच, आर्महोलचा शेप अशा प्रकारे आपल्याला देऊन घ्यायचा आहे. फ्रंट आर्महोल 1 इंच, अशा प्रकारे समोरचा आणि पाठीमागचा आर्महोलचा शेप आपण देऊन घेतलेला आहे. कमर 36 इंच, 9 इंच, 1.5 इंच पुढे शिलाई मार्जिन, अशा प्रकारे आपल्याला दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. मार्किंगवरून पूर्ण टॉप पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे टॉप पार्टची कटिंग पूर्ण झालेली आहे. फ्रंट पार्टच्या समोरच्या आर्महोलचा शेपही मी कटिंग करून घेतलेला आहे. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट अशा प्रकारे आपली कटिंग झालेली आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या घेराची कटिंग करायची आहे. अशा प्रकारे दोन्ही पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे.
यामध्ये टॉप पार्टची उंची मायनस करून आपल्याला खालच्या घेराची उंची कटिंग करून घ्यायची आहे. उंची 35 इंच आणि रुंदी 40 इंच आहे. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित ठेवून या दोन्ही पार्टच्या पूर्ण अशा पद्धतीने प्लेट्स पाडून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे 17 इंच लांबीच्या बाह्या मी कटिंग करून घेणार आहे. तुम्हाला ज्या उंचीची बाही पाहिजे आहे त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्यायची आहे. 3.5 इंचावरती कॅप हाईट 3.5 इंचाच्या पॉईंटपासून वरती 1.5 इंचावर परत एक पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि सरळ रेष आखून घ्यायची आहे. याही बाजूने 1.5 इंचावर एक पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला दोन्ही जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर इथून आपल्याला एवढ्या भागाचा आपल्याला मध्य काढायचा आहे. हे पूर्ण अंतर 8.5 इंच भरत आहे. 4.25 इंचावर मध्यावरती आपण एक पॉईंट देऊन घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला 4.25चा मध्य काढायचा आहे. अशा पद्धतीने 4.25 टेप फोल्डिंग करून 2 आणि 1 रेष या ठिकाणी येत आहे. अशा पद्धतीने आपल्याला 4.25चा मध्य काढून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धा इंच बाहेरच्या बाजूने आणि अर्धा इंच आतल्या बाजूने घेऊन हा पॉईंट आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट अशा प्रकारे आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्या पूर्ण पॉईंटवरून आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. दंड घेर 7 इंच, त्यापुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच. अशा प्रकारे आपली बाहीची मार्किंग तयार आहे. मार्किंगवरून आपण कटिंग करून घेणार आहोत. सर्वात आधी आपल्याला बाहेरचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर बाही फोल्ड करून आपल्याला समोरचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बाही ओपन करून समोरचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली बाहीची मार्किंग आणि कटिंग पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे मी गळ्याच्या शेपच्या पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. सरळ बाजूने पट्टी जोडून आपल्याला आतल्या बाजूने पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही गळे फिनिश करून घ्यायचे आहे.
बोटणी गळा असल्यामुळे मी पाठीमागच्या भागाला हुक लावणार आहे. दोन्ही गळ्याच्या पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहे. बॅक साईडला मी इथे हुक लावून एक शो बटन लावून घेणार आहे. त्यानंतर दोन्ही पार्टला आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स देऊन घ्यायच्या आहे. दोन्हीही पार्ट आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्या कुर्तीचा फायनल लुक आलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. घेराच्या साईडने मी पायपिंग लेस जॉईन केलेली आहे. या एकदम सिंपल सोप्या पद्धतीने मी आज नायरा पॅटर्न ड्रेसची कटिंग स्टिचिंग तुम्हाला दाखवली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन युनिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जाता जाता एक लाईक नक्की करा. परत भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय. व्हिडिओ इथपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप खूप धन्यवाद तुमचे.